संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा 2026 पेपर कसा होता? मला वाटतं मागच्या काही दिवसांपासून सारखं होतं सर, पेपर कसा येईल, पेपर कसा येईल. एक अंदाज जो आपण व्यक्त केला होता की पेपर थोडासा डिफिकल्ट येईल, काही एरियात शिफ्ट होतील. या पेपरमध्ये एक विशेषतः पेपर कसा होता म्हणताना सांगताना ना, लँग्वेज जी आहे ना पेपरची, म्हणजे जी शब्दरचना असते किंवा वाक्यरचना असते, आम्हाला बऱ्यापैकी गोष्टी नवीन वाटत होत्या. म्हणजे पेपर सेट करणारे लोक थोडंसं राज्यसेवेकडे काही काही प्रश्न आपल्याला त्या टाईपमधलं सेटिंग बघायला मिळते. मात्र कंबाईनसाठीचे नवीन पेपर सेटर्स बघायला मिळाले असं आपल्याला म्हणता येईल. कारण बऱ्यापैकी फ्रेमिंग जे आहे खूप वेगळ्या पद्धतीने, आतापर्यंत PYQ ज्या पद्धतीनं फ्रेम व्हायचे, थोडंसं त्या ठिकाणी वेगळेपणा आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर ओव्हरऑल पेपर जर बघायचं म्हटलं तर पेपर लेंदी खूप होता. आणि मागच्या पेपरमध्ये म्हणजे आपण 2024 जेव्हा बघतो, सोपं पेपर, भरपूर मोठा कट ऑफ कारण होतं. मॅथचे क्वेश्चन सहज सॉल्व्ह होणारे आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना 15+ मार्क तिथं पडले होते. 25 मध्ये ओव्हरऑल GS बऱ्यापैकी अवघड होता. आणि एकच गोष्ट होती जी 50+ कट ऑफ घेऊन गेली, ती म्हणजे गणित तिथेही बऱ्यापैकी सॉल्व्ह करण्यासारखं होतं. आता ह्या पेपरमध्ये गणित अवघड होतं का? तर नाही, गणित लेंदी होतं. म्हणजे एखाद्याला जर म्हटलं की गणित व्यवस्थित सोडवायचं तर अर्धा तास साधारणतः पेपरमध्ये त्याला फक्त 20 गणित सोडवायला लागत होता. त्यातही 3-4 गणित, म्हणजे आता एक जो होता ABCD वाला क्वेश्चन बघा की 2 शब्दांमधला गॅप हा कमी कमी होत जातो. 5 4 3 2 1 आणि ऑप्शन उत्तर बी बरोबर 4ला ठेवलं नेहमीप्रमाणे ते आपल्याला कॅल्क्युलेट करताना. आणि त्यातही मग काय की शेवटच्या 2 ऑप्शनमध्ये शेवटपर्यंत टसल होती. प्रत्येक शब्दांमधला जेव्हा तुम्हाला डिफरन्स योग्य मिळतो तेव्हाच उत्तरापर्यंत जाता येतं. म्हणजे 1 2 3 4 5 स्टेपमध्ये त्या गणिताच्या एका उत्तरासाठी आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागत होता. असे बरेचसे गणित होते. त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल की पेपर लेंदी होता. आणि त्याच्यात पण आपण जर बघितलं तर काही काही मल्टीलायनरचे क्वेश्चन्सची संख्या वाढलेली होती. कंबाईनमध्ये युजली आपण असं बघत नाही. थोडंफार राज्यसेवेच्या टाईपमधले काही काही प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. आणि मी जे नेहमी म्हणतो ना, एरियात शिफ्ट होतील, तर बऱ्यापैकी करंटमध्ये पण बघितलं, ट्रेडिशनल ज्याच्यावर आपल्याला हमखास करंटचे गणित बघायला मिळतात तिथं आपल्याला थोडे गणित बघायला नाही मिळाले. त्याच्यानंतर जिथं आपल्याला हमखास करंटच्या बाबतीमधले प्रश्न बघायला मिळाले नाही. त्याच्यानंतर अजून इतर बाबतीमध्ये पण असंच बघायला मिळते की प्रश्न जे आहेत तर ते थोडंसं वेगळ्या लाईनवर, पॉलिटी हे बऱ्यापैकी डुएबल होता. 1-2-3 प्रश्न सोडले तर बाकी ठीकठाक होता. इकॉनॉमी वाचला तर सुटण्यासारखा होता, पण वाचण्यात वेळ भरपूर जात होता. सायन्स मला असं वाटतं ठीक होता, राज्यसेवेप्रमाणे इतका पण अवघड नव्हता की साला काहीच कळत नाही 4 ऑप्शनमधलं, असं तर गोष्टी बऱ्यापैकी नव्हत्या. काही काही क्वेश्चन्स तर सोपेच होते सायन्समधले पण. मात्र हिस्ट्रीमध्ये मल्टीलायनर, थोडं विचार करणारे आणि डायरेक्ट नॉलेजवर सुटण्यापेक्षा इनडायरेक्टली तुम्हाला इन्फरन्स काढण्यासारखे काही काही क्वेश्चन होते, 2-3 प्रश्न, ज्याच्यामध्ये बरंचसं वाचन त्या ठिकाणी गरजेचं होतं. कमिंग टू हिस्ट्री झालं, पॉलिटी तर बरे, इकॉनॉमी, सायन्स, करंट आणि जिओग्राफीमध्ये मला असं वाटतं ठीक होतं. पण तिथं काय केलं की जोड्या लावाचे प्रश्न, जसं नेहमी वेळ खातो आपण, हिंट फार कमी ठिकाणी मिळत होती. म्हणजे बाकी ठिकाणी जसं अप्रोच ठोकताळे आपण बऱ्यापैकी वापरतो तसं काही काही क्वेश्चनच्या बाबतीमध्ये नेहमीप्रमाणे नाही जमलं. पण एक 4-5 प्रश्न, 7-8 प्रश्नपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अप्रोच ठोकताळे वापरून त्या ठिकाणी अटेम्प्ट केला आणि सोडवलाय. मला असं वाटतं इकॉनॉमीमध्ये पर्टिक्युलरली कसा होता, अजून पूर्ण क्वेश्चन पण बघणं झालेलं नाही व्यवस्थित. कारण काय होतं की टाइम मॅनेजमेंट ज्याला जमलं, मी नेहमी म्हणतो की कंबाईनचा पेपर जेवढा अभ्यासाचा असतो तेवढाच तो टाइम मॅनेजमेंटचा, डिसिजन मेकिंगचा आणि शिफ्टचा असतो. हा पेपर ग्लान्स केल्या केल्या ज्याला कळलं की बाबा मॅथ थोडंसं अवघड आहे, पेपर थोडा लेंदी वाटतोय, त्यानं डिसिजन घेणं फार गरजेचं होतं की आपल्याला मॅथला किती वेळ द्यायचा आणि मॅथ कधी सोडवायचा, बाकीच्या विषयाला आपल्याला काय करायचं, कसं करायचं. तर ज्याला बऱ्यापैकी हे जमलं त्याला थोडे डिसेंट मार्क येण्याचे चान्सेस आहेत. मात्र जसे युजली 24ला 70 मार्क, 75 मार्क, 80 मार्क, 81 मार्क, 83 मार्क असे मार्क या पेपरमध्ये मिळणं इज ह्युमनली इम्पॉसिबल. खूप डिफिकल्ट. फार रेअरली एखादा कोणीतरी असेल ज्यानं गणितामध्ये खूप चांगलं केलं आणि 15-20 मिनिटात गणित सोडवले तर त्याला GSला वेळ पुरू शकतो. हा पेपर खूप अवघड होता. माझं म्हणणं आहे की तेवढा पण अवघड नव्हता. जसं आपण 25चा पेपर बघितला तर 25ला बऱ्यापैकी होता. इथं मेजर डिफरन्स दोघांमधला जो राहील ना तो गणिताचा राहील. की गणितामध्ये ज्याला कमी वेळेमध्ये अॅक्युरेटली सोडवता आलं त्याचा मार्क वाढतील.
ओव्हरऑल सगळ्यांचे मार्क हे गणितामुळेच कमी होतील झाले तर, अदरवाईज मग परत 25च्याच लाईनवर आपल्याला कट ऑफचा आता एवढ्या लवकर बोलणं तर योग्य नाही आहे म्हणा, पण त्या लाईनवर आपल्याला बघायला मिळू शकतो. बाकी डिटेलमध्ये प्राथमिक निरीक्षणाचा आपण व्हिडिओ करणार आहोत, त्याच्यामध्ये थोडं डिटेलमध्ये अनालिसिस सब्जेक्ट वाईज पेपर वाईज आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि मग त्याच्यानंतर एक अंदाज आपल्याला कट ऑफकडे पण एक बांधता येईल की कशा पद्धतीने जाऊ शकतो. अजून विद्यार्थ्यांचे बरेचसे अभिप्राय बरेचसे मेसेज आलेत ते बघणं झाले नाहीत, युट्यूबच्या कमेंट्स पण काही आहेत त्या पण बघायच्या राहिल्यात, त्या बघितल्यानंतर आपण डिटेलमध्ये त्याच्यावर चर्चा करूया. चला थांबूयात तोपर्यंत, मला असं वाटतं जेवण करून घ्या व्यवस्थित, नंतर आपण डिटेलमध्ये अनालिसिस करूयात. चला, आणि काळजी करू नका, पेपर बऱ्यापैकी सगळ्यांनाच अवघड गेलाय, काही सगळ्यांना सोपा गेला असं अजिबात नाहीये. एखाद दुसऱ्या विद्यार्थ्याला वाटू शकतं की मला अवघड गेला, बाकीच्यांचं काय, तर इन जनरल पेपर अवघड आपल्याला म्हणता येईल. आणि या पेपरमध्ये इवन 50 स्कोर विल बी डिसेंट स्कोर, रिस्पेक्टेबल स्कोर, आणि मला असं वाटतं की आतून जो एक कॉल येतोय की 50-53 पर्यंत, तर त्याच्या आसपास कुठेतरी कट ऑफ जागा परत वाढण्याची शक्यता आहे. ठीक, नंतर मध्ये बोलूया आपण. चलो भेटूयात. थँक्यू सो मच. आणि एक्झाम मंत्राला तुम्ही जे काही आतापर्यंत प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच.